नमस्कार, मी विनोद घोलप आणि आपण पाहत आहात विजय समाचार। आज आम्ही घेऊन आलो आहोत एक सकारात्मक बदलाची कहाणी। ही कहाणी आहे मालाड पश्चिम मार्वे रोड येथील हिंदू स्मशानभूमीची। 24 जून 2025 रात्री 9:30च्या दरम्यान येथे एका व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी नातेवाईक गेले असता या स्मशानभूमीमध्ये सगळीकडे काळोख होता। आपण पाहताय आपल्या स्क्रीनवर की कशा पद्धतीने हा काळोख होता। या काळोखामध्ये त्या मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यात आला। परिस्थिती ही होती की तिथे जरा सुद्धा लाईट नसल्यामुळे मोबाईल लाईटच्या प्रकाशामध्ये हा अंतिम संस्कार झाला आणि ही अत्यंत संवेदनशील आणि दुःखद घटना होती। याची दखल घेत विजय समाचारने याचा विशेष रिपोर्ट सादर केला। या रिपोर्टची दखल महानगरपालिका पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांनी घेतली आणि त्वरित या मार्वे रोडवरील हिंदू स्मशानभूमीमध्ये लाईट लावण्याचे आदेश त्यांनी दिले। चमत्कार असा झाला की एकाच दिवसामध्ये या स्मशानभूमीमध्ये जिथे अंत्यविधी होतो, जिथे लाईट नव्हती, प्रचंड अंधारामध्ये येणाऱ्या मृत व्यक्तीचा अंत्यविधी येथे होत होता, तिथे कुंदन वळवी यांच्या आदेशाने त्वरित LED लाईट्स लावण्यात आल्या आणि आता आपण पाहताय की हिंदू स्मशानभूमीच्या गेट पासून तर आतला परिसर आणि ज्या ठिकाणी आपल्या मृत व्यक्तीच्या अंतिम विधी होतात, जिथे आपण अग्नी देतो, दहा देतो, तो परिसर सुद्धा दिव्याने उजळून निघालेला आहे। यामुळे मालवणी, गायकवाड नगर, जनकल्याण नगर, चारकोप विभागातले जे नागरिक आहेत, ज्यांना इथे यावं लागलं होतं, त्या लोकांना खूप आनंद झाला की आता स्मशानभूमीमध्ये अंधारामध्ये कोणाचाही अंतिम संस्कार होणार नाही। पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांनी आमच्या बातमीची दखल घेऊन चारकोपच्या मार्वे रोडवरील हिंदू स्मशानभूमीमध्ये लाईटची व्यवस्था केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि विजय समाचारने याचा पाठपुरावा केला म्हणून स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विजय समाचारच्या या प्रयत्नांचे कौतुक केले। त्यांना आवाज देऊ आणि असा बदल घडवू। तुमच्या परिसरातील कोणतीही समस्या आम्हाला कळवा, आम्ही त्याचा पाठपुरावा करू, कारण विजय समाचार आवाज उठवतो आणि परिणाम घडवतो। अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।